शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय। आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मिळणार 9,000 रुपये। पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। आता मुख्यमंत्र्यांनी एक सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी GR देखील काढलेला आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत। तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी रेशन कार्डधारक कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे। कारण आता रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत, ज्यामध्ये फक्त एक अर्ज भरायचा आहे आणि 2 दिवसाच्या आतमध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला फक्त एक अर्ज करा आणि तुम्हाला 9,000 रुपये मिळवा। 2 दिवसापूर्वीच राज्य शासनाचा GR म्हणजेच शासन निर्णय आलेला आहे, ज्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना शेतकऱ्यांना 9,000 रुपये मिळणार आहेत आणि त्याचं पैशाचं वाटप देखील सुरू झालेलं आहे। त्यामुळं अर्जंट हा व्हिडिओ आपण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे, तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, हा अर्ज कुठून मिळवायचा, हा अर्ज कुठे भरायचा आणि अर्ज भरल्यानंतर बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे कशा पद्धतीने येणार आहेत। आणि कारण अर्ज जर तुम्ही व्यवस्थित भरला नाही तर खात्यात पैसे येणार नाहीत। त्यामुळे अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे जोडायची याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे। तुम्ही व्हिडिओ अर्धवट बंद करू नका, अन्यथा तुमच्याकडे रेशन कार्ड असू नये किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ देणार आहे। त्यामुळे तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पैसे यायला अडचण देखील निर्माण होऊ शकते। यासाठी 2 ते 3 कागदपत्र अतिशय फार महत्त्वाचे आहेत, जे कागदपत्र अर्जंट जोडून तुम्हाला भरायचे आहेत। त्यानंतरच हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि शासन निर्णय कशा पद्धतीने माहिती दिली आहे त्यानुसार सविस्तर माहिती तुम्हाला देत आहोत। कारण की शेतकऱ्यासाठी पहिल्यांदाच सरकारने निर्णय घेतला आहे, क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तब्बल 9,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता त्याचा कोणता निर्णय आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शासनाकडून अधिकृत GR देखील आलेला आहे, त्यामुळे हा पैशाचा लाभ नक्की कसा मिळणार आहे, राज्यातील करोडो शेतकरी रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे। याकरता फक्त अर्ज करायचा आहे, तो अर्ज तुम्हाला करता येणार आहे, तो अर्ज भरून द्यायचा आहे आणि पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश देखील देण्यात आले, त्याची यादी म्हणजे जी अधिकृत यादी ती देखील तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। GR मध्ये देखील सांगण्यात आले की अन्न पुरवठा विभागाने हा GR काढलेला आहे। रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। कोणते कागदपत्र लागतील, अधिकृत GR कसा आहे, अर्ज भरण्यासाठी काय प्रक्रिया आहेत, कुठे अर्ज भरायचा, अर्ज भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, तुम्ही एक जर चूक केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। कारण की केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे केसरी कार्ड आहे किंवा पांढरे रेशन कार्ड धारक आहेत यांना एक सूचना केली होती। त्या सूचनेचं पालन तुम्ही नाही केलं तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता शासनाचा एक संपूर्ण GR आलाय, ज्यामुळे महाराष्ट्र शासनाने GR मध्ये असं सांगितलं की हे जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला पैसे यायला अडचण देखील निर्माण होऊ शकते। आता अर्ज कसा करायचा, अर्ज तुम्हाला कुठे भरावा लागला, तुम्हाला पैसे कसे मिळणार, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आधी कोणतं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे, कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे, तुम्ही रेशन कार्डचा वापर करता का, कमेंट करा। कारण की रेशन कार्ड तुम्हाला अर्जंट भरायचे, कारण अर्जंट अर्ज करायचा आहे। आता कसं करायचं बघा, कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ते तर सांगणारच आहे आणि 5 ते 6 लाख तुम्हाला लागणार आहेत। आणि तुमच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या 5 महत्त्वाच्या पात्रता 5 कागदपत्र बसले तरच मग तुम्हाला याचा नंबर लावता येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही हे सगळं पहिलं बंद करू नका। ही पहिल्यांदाच योजना सुरू करण्यात आली आहे। रेशन कार्डवर पैसे आत्तापर्यंत मिळत नव्हते, तर आता शेतकऱ्यांना 9,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, जरा तर चूक झाली तर बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे तुम्हाला मिळणार पण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। एखादं जर कागदपत्र विसरला तर तुम्हाला रेशन कार्डवर पैसे येणार नाहीत। बऱ्याच दिवसापासून ही जी योजना आहे ही योजना प्रलंबित होती। राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी आता सूचना दिली होती, पण बऱ्याचशा लोकांना याचा काही लाभ देखील मिळाला नाही। कारण जे कागदपत्रे कोणाचे लोक
पात्र काही लोकांची कागदपत्र आहेत ते कोणाची लोक पात्र झाली आणि काहीची लोकांची अपात्र झाली। त्यामुळे पाहायला गेलं तर लक्षपूर्वक अर्ज भरायचा आहे। आता अर्ज कसा भरायचा, कागदपत्र कोणती लागणार, कागदपत्रे कुठे जोडायची आणि पात्र लक्षात ठेवा। आता पात्र अर्ज करून फायदा नाही। दुसरी महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते देखील तुम्हाला आता सरकार चेक केलं जाणार आहे। मग आता तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही विविध शेतीमध्ये पिकं घेत असाल, ज्या पाहायला गेलं तर त्या पिकांचं वार्षिक उत्पन्न आहे, सगळ्या पिकाचं वर्षभरातील तुमचं उत्पन्न आता सरकार चेक केलं जाणार आहे। आता ज्यांचं उत्पन्न लाखाच्या आत आहे म्हणजे 2.5 ते 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांना हा लाभ मिळणार आहे, ज्याचं रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे। आता पाहायला गेलं तर 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे। 2.5 लाख असले तरी चालेल, 2 लाख असले तर चालेल, फक्त 3 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न गेलं नाही पाहिजे, मग कदाचित यामुळे तुम्हाला लाभ मिळणार नाही। हा दुसरा महत्त्वाची जी पात्रता आहे किंवा नियम असा होता। आता लक्षपूर्वक बघा, उत्पन्नाचा जो नियम आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की व्हिडिओ शेवटवरून बघा, कारण शेवट तुम्हाला अर्ज कसा करायचा, कुठे करायचा सगळं सांगणार आहे, कागदपत्राची यादी देखील सांगणार आहे, कारण पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। फक्त कागदपत्र जोडून अर्ज भरायचा। आता याच्यामध्ये 4 ते 5 कागदपत्र लागणार आहेत। 2025 साठी ही नवीन योजना सुरू झालेली आहे, त्यामुळे नवीनच कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत। आता पहा कोणत्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन कुठे अर्ज करायचा आणि कुठून अर्ज आणायचा, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे, कागदपत्र ऑफलाईन काढायची की ऑनलाईन काढायचे, कागदाला कोणती कागदपत्र जोडून तुम्हाला झेरॉक्स द्यायचे हे तुम्हाला माहिती आहे। आता अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे काय की पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना जर पैशाचा लाभ हवा असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरीला नसला पाहिजे, ही तिसरी महत्त्वाची पात्रता आहे। बघा बरेचसे शेतकरी असतात, त्यांच्या घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरीला असतो, शेतकऱ्याचा मुलगा असतो, सून असते, बहीण असते, तर अशा प्रकारे इथून पुढे चालणार नाही। बऱ्याच शेतकऱ्यांची मुलं पोलिसमध्ये असतात, आर्मीमध्ये असतात, महाराष्ट्र शासनाच्या बोर्डावर म्हणजे असतात आणि एस टीमध्ये असतात, MSCB ऑफिसमध्ये असतात, असं अजिबात चालणार नाही। तुम्हाला 9,000चा लाभ घ्यायचा असेल तो कोणताही व्यक्ती सरकारी ह्याच्यामध्ये नोकरीचा लाभ घेत असलेला नसावा, अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे, ज्याच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा मुलगा किंवा एखादा नातेवाईक कुटुंबातला कोणताही व्यक्ती ज्याचं रेशन कार्डवर नाव आहे ते सरकारी नोकरीत नसावा। त्यानंतर पुढची पात्रता अशी आहे की रिटायरमेंटमध्ये झालेला नसावा। उदाहरणार्थ एखादा शासकीय नोकरीतून निवृत्त झाला असेल आणि तो तुमच्या घरात आहे आणि त्याचा तो पेन्शनचा लाभ घेत असेल, अशा प्रकारच्या व्यक्तीला देखील हा 9,000चा लाभ तुम्हाला मिळणार नाही। पुढची महत्त्वाची पात्रता, महत्त्वाचा नियम, त्यानंतर आपण लगेच अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागणार हे देखील समजून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचा नियम याच्यामधला आहे की तुमचं रेशन कार्ड आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे। रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन रेशन कार्डचं दुकान आहे तिथे जायचं आहे आणि तिथे 4G पॉस मशीनवर जाऊन तुमची KYC कंप्लीट करायचं आहे। आता ज्याच्यामध्ये सर्व कुटुंबाला घेऊन जाण्यासाठी एकच उद्देश असतो, सर्व जे कुटुंब आहेत ज्याची नावं रेशन कार्डवर आहेत की नाहीत, का हयात अनेक लोक हयात झालेत, मृत झालेत, त्यामुळे अनेक लोक रेशनचा मृत होऊन देखील लाभ घेत आहेत, त्यामुळे तुमची KYC करणं अतिशय महत्त्वाचे आहे। आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा 7 वर उतारा लागणार आहे। ही कशासाठी, तुमच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे का नाही हे आता सरकारला चेक करावं लागणार आहे। आता बरेच शेतकऱ्याचं 10 एकर 20 एकर जमीन असते आणि तरी देखील या योजनेचा लाभ घेत असतात। यासाठी सरकारने स्पष्ट केलंय की 5 एकरापेक्षा कमी जमीन असेल आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। पुढचा नियम आहे 4 चाकी गाडी नसावी। आता यासाठी 4 चाकी गाडीत एक महत्त्वाची सूट दिली होती की म्हणजे ट्रॅक्टर असलं तर शेतीच्या कामासाठी तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसावं, मग ते जुनं असो किंवा कुठलेही असो, कामासाठी घेतलेले 4 चाकी वाहन नसावं, याच्यामध्ये ते चालणार नाही। एवढ्या पात्रता आहेत, या पात्रता तर तुम्ही बसला तर तुम्हाला नक्कीच 9,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता कागदपत्र लागणार म्हणजे कागदपत्राकडे आपण वळूया। आपण आधार कार्ड लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं। तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे का ते देखील चेक करायचा आहे। उत्पन्नाचा दाखला तुमचे असे की त्यामुळे दिलेलं आहे की म्हणजे पहा। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र पॅन कार्ड लागणार आहे। पॅन कार्ड देखील या ठिकाणी आयकर विभागातून माहिती चेक करण्यासाठी लागत असतं। त्यानंतर कोणता 7 वर उतार लागतो, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या घटना म्हणजे किती नंबरवरती तुमच्या गावात किती जमीन आहे सगळ्या त्या ठिकाणी कळत असतं। त्यानंतर तुमचं पद जे कागदपत्र आहे, बँकेचं पासबुक देखील लागणार आहे। कोणत्याही राष्ट्रीय बँकेचं पासबुक त्या ठिकाणी लागत असतं। आता अर्ज कसा तुम्हाला करायचा ते देखील मी सांगणार आहे। आता हे पैशाचं काय होतं की
ते फक्त आता 14 जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत. आता 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे घेण्यात आले आहेत. हे 14 जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण पाहून घ्या. 14 जिल्हे जे आहेत ते आत्महत्याग्रस्त आहेत. म्हणजे अमरावती पाहायला गेलं तर वाशिम या 14 जिल्ह्यामध्ये येत असतात. या 14 जिल्ह्यात ज्यांचं रेशन कार्ड आहे, ज्याच्या रेशन कार्डावरती ज्याचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी याचा ह्याला लाभ मिळणार आहे. आता जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, त्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. इतर जिल्ह्यामध्ये देखील पैसे मिळणार, पण हे पैसे प्रत्येकी 170 रुपये प्रति मेंबरच्या हिशोबाने त्या ठिकाणी मिळणार आहे. याची चौकशी देखील तुमच्या तालुका जिल्हास्तरीय अन्न व नागरी पुरवठा विभागाची देखील करू शकता. याची अंमलबजावणी 2013 पासून सुरू झालेली आहे. पण तुम्हाला याचा लाभ मिळत नसेल तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.